हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. दीपा अनवेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक आज खास व्हिडिओ, जो की ज्या पद्धतीने मी चिकन आणि दम बिर्याणी बनवणार आहे ती तुमच्यावर शेअर केलेली आहे. साधी सिंपल रेसिपी आहे, जी की मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. तर एकदमच खूप सोप्या पद्धतीने आहे आणि झटपट उरकणारी आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी चिकन घेतलेलं आहे, जे की मी मसाला लावून ठेवणार आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी दही टाकलेलं आहे त्यामध्ये आणि बेसिक मसाले टाकलेले आहेत. हळद, मीठ, चिकन मसाला आणि धना पावडर टाकलेली आहे. एक एक चमचा सर्व मसाले मी टाकलेले आहेत आणि सर्व असं मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर वरून मी लाल तिखटही टाकलेला आहे 1 चमचा, जे की काळा मसाला असतो तो, आणि तोही असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण असं मिक्स करून ठेवायचं आहे आता आपल्याला अर्धा तास. आता याचा मी रस्सा बनवून घेणार आहे. ही चिकन दिसत आहे. आता कांदा आपला छानपैकी कडक बिर्याणीसाठी भाजत आहे. तोपर्यंत इथं मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता एकच वाटण मी काढणार आहे. त्या एका वाटणामध्ये सर्व रेसिपी मी बनवणार आहे. तर प्रथम तर आपण इथं रस्सा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे. आता ह्याला तर मी मसाला लावून ठेवलेला आहे. आता हे साईडलाच ठेवायचं आहे अर्धा तास बिर्याणीचं चिकन, आणि तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊया. तर आता रस्स्यासाठी काय लागणार आहे तर ती सर्व तयारी मी दोन्ही वाटणे एकदाच काढून घेणार आहे. इथं पाहताच चाल तुम्ही, जेवढं मी बनवणार आहे त्यासाठी मी एकदाच वाटण काढलेलं आहे. डबल डबल ते काढणार नाही, कारण त्याच वाटणातून मी सर्व रेसिपी बनवणार आहे. तर इथं प्रथम मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे सोलून, आणि कट्ट्यावरतीच मी कांदा वगैरे सर्व कट केलेला आहे. त्या अगोदर मी कट्टा छान असा पुसून घेते. इथं दिसत असेल तुम्हाला आलं लसूण मी घेतलेलं आहे प्रथम. याची मला पेस्ट बनवून घ्यायची आहे. हीच एकदाच पेस्ट बनवलेली आहे, तीच मी सर्व ह्याला वापरणार आहे. तर इथं छानपैकी अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता त्यातली 2 चमचे पेस्ट मी, जे की आपण बिर्याणीला ठेवलं होतं मसाला लावून चिकन, त्या चिकनमध्ये टाकलेलं आहे. 2 चमचे आला लसूण पेस्ट. आता तेही आपण असं चांगलं मिक्स करायचं आहे आणि अर्धा तास असंच ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व मसाले गेलेले आहेत बिर्याणीच्या चिकनमध्ये. याला जास्त काही करण्याची गरज नाही नंतर. आता मसाला लावून ठेवलेला आहे, तर तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊया. त्या अगोदर तर वाटण बनवावं लागेल. तर वाटणासाठी मी इथं कांदा आणि टोमॅटो जे कट करून घेतलेले होते ते सर्व असं छान भाजून घेतलेलं आहे तेल टाकून, आणि ह्या चिकनचा रस्सा बनवायचा आहे. तर ह्या वाटणातूनच मी सर्व बनवणार आहे. तर एकदाच वाटण काढायचं आहे. तर त्या अगोदर इथं मसाले लावून ठेवूया ह्या चिकनला. तिथे 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि चिकन मसाला टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे 1 चमचा. असे सर्व मसाले लावून ठेवायचे आहे 2 मिनटं. आणि आता चिकनचा ह्या रस्सा बनवायचा आहे आपल्याला. तर प्रथम तर त्याला कांदा कट करून घ्यावा लागेल फोडणीला. तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक असा कट करून घेणार आहे. जे कांदा टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे ते थंड होत आहे, तोपर्यंत मी इथं कांदाही कट करून घेतलेला आहे, जे की आपल्याला रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे. छान अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, आणि तुम्ही इथं पाहता असाल कोथिंबीर मी जास्त कट केलेली आहे. कोथिंबीर पण मी एकदाच कट करणार आहे. तीच कोथिंबीर मी सर्व ह्याच्यात वापरणार आहे. डबल डबल सारखं कोथिंबीर कांदा कट करत बसायचं नाही, कारण एकदाच आपण जर असं वाटण काढून घेतलं तर पटकन आपल्याला टाकता येतात आणि जास्त वेळ हे आपला जात नाही. आता इथं पाहताच चाल तुम्ही, जे मी मसाला लावून ठेवलेलं होतं रस्स्यासाठी चिकन, त्यामध्येही कोथिंबीर टाकलेली आहे. जे बिर्याणीसाठी ठेवलं होतं मसाला लावून त्यामध्येही मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि जे वाटण्यासाठी कांदा आणि टोमॅटो भाजून ठेवलं होतं त्यामध्येही कोथिंबीरचे काड्या टाकलेल्या आहेत वाटणामध्ये बारीक करण्यासाठी. आणि इथं मी कांदा असा छान असं लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, कडक केलेला आहे कांदा बिर्याणीसाठी. त्यामध्ये मी राहिलेली कोथिंबीर ठेवलेली आहे. आणि जो आपण बिर्याणीसाठी चिकन ठेवलं होतं मसाला लावून त्यामध्येही कडक केलेला कांदा मी टाकलेला आहे, 1 मूठभर असा. मसाला लावलेल्या चिकनमध्ये जर कांदा टाकला तर एकदमच छान टेस्ट येते, त्यासाठी मी कडक कांदा टाकलेला आहे. आता इथं आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे. प्रथम तर पाणी गरम करून घेतलेलं आहे, कारण की जे लिक्विड वगैरे साबण आपल्या भांड्यांना लागलेला असतो त्याचा वास राहत नाही, यासाठी मला तर सवय लागलेली आहे. पाणी गरम करून टाकते मी भांड्यामधून असे. त्यानंतर पातेलं चांगलं गरम होऊन दिलेलं आहे व त्यानंतर टाकलेलं आहे तेल. तेल जरा मी जास्तच वापरलेलं आहे. नंतर मी मसाला वगैरे टाकताना कमी तेल टाकणार आहे. आता प्रथम मी जास्त तेल टाकलेलं आहे. आता जो कांदा कट करून घेतलेला होता छोटा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण असा छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजत आहे तोपर्यंत मी तर साईडलाही वाटण काढून घेतलेलं आहे.
जेणेकरून जे आपले चिकन होते त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. सर्व मसाले लावून ठेवलेल्या चिकनमध्येच एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. रस्स्याचं चिकन आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर खोबरं आणि बेसन एक चमचा घेतलेला आहे. हे कांदा भाजीपर्यंत मी साईडला काढून घेतले. आता ह्या कांद्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे आणि छान ब्राऊन कलर होईपर्यंत तिन्हीचा आपल्याला भाजायचं आहे. आणि छान ब्राऊन कलर आल्यानंतरच चिकन टाकायचं आहे, तोपर्यंत टाकायचं नाही. नाहीतर कांद्याचा एकदम वास येतो, त्याच्यात कचकच लागतो कांदा. त्यासाठी कांदा छान भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर चिकन टाकलेलं आहे. आता चिकन हे 5-10 मिनटं लहान गॅसवर असंच तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे. जास्त लहान गॅसवर व्यवस्थित असं भाजलं ना तर चिकनचाही वास वगैरे येत नाही आणि पटकन शिजलंही जातं. यासाठी लहान गॅसवर आता भाजलं आहे मी तेलामध्ये. इथं तेल मी जरा जास्तच टाकलेलं आहे आणि छान जास्त तेल टाकल्यामुळे छान असं भाजलं जातं आणि वासही येत नाही चिकनचा. यासाठी जास्त तेल वापरलेलं आहे. नंतर रस्सा बनवताना आपण कमी तेल टाकलं तरीही चालतं. आता त्यानंतर वरून टाकलेली आहे मी कोथिंबीर आणि जे कांदा तळलेली कढई होती त्या कढईमध्येच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी वरून गरम करून टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटांमध्ये छान असं आपलं चिकन शिजलं जाते. आता याच्यामध्ये काही टाकायचं नाही. तर आता मी असं झाकून ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवर 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मी बाकीचं सर्व आवरत आहे. आपले चिकन रस्स्याचं शिजत आहे तोपर्यंत वाटण घेतलेलं आहे बारीक करायला, जे की आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्या भांड्यामध्येच मिक्सरच्या मी आता टोमॅटो आणि कांदा जे भाजलेलं होतं आपले ते थंड झालेलं आहे ते बारीक करून घेणार आहे आणि तेही बारीक करून घेतलेलं आहे. आता तोपर्यंत कट्ट्यावरचाही सर्व राडा आवरते आहे, कारण आपलं चिकन हे शिजत आहे आणि इकडे चिकनला मसाला लावून ठेवलेला आहे. तोपर्यंत वेळ आहे तर चला म्हणलं हे बाकीचं काम आवरून घेऊया. आणि कट्ट्यावरही खूपच राडा झालेला होता, तर छानपैकी असा कट्टा आवरून घेतलेला आहे. आणि कट्टा असा छान आवरलेला असला म्हणजे छान वाटतं काम करायला, हे खूप छान वाटतं. आणि बऱ्यापैकी निम्म काम तर आता माझं झालेलं आहे. आणि कट्टा नेहमी स्वच्छ असतो आणि शक्यतो मी कट्ट्यावरती सर्व टोमॅटो वगैरे असं कांदा कट करायचा असेल तर करते. कट्टा स्वच्छ असतो त्यासाठीच मी वरती कट्ट्यावरती करते कांदाही कट आणि कट्टा नंतरही पुसून घेते. आता छानपैकी आपलं चिकन हे इथं शिजलेलं आहे, मी ते चेक केलेलं आहे. आता माझं बाकीचं कामावरपर्यंत छान असं चिकन शिजलेलं आहे. तर त्याच्यामधला मिठाचा रस्सा मी काढून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपल्याला तिखटाची फोडणी द्यायची आहे. आता सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जी नेहमीची सवय आहे ती म्हणजे काहीतरी पाणी गरम करून टाकलेलं आहे, जेणेकरून लिक्विडचा वगैरे वास येऊ नये भांड्यांना, यासाठी पाणी गरम करून टाकलेलं आहे. त्यानंतर छान अशी कढई गरम करून घेतली व तेल टाकलेलं आहे. तेल मी आता थोडंच टाकलेलं आहे, कारण की अगोदर जास्त तेल आपण रस्सा भाजीत टाकलेला आहे चिकनच्या, त्यामुळे आता थोडंच तेल वापरलेलं आहे मी. आणि तेल गरम होत आहे तोपर्यंत सर्व मसाले वगैरे काढून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम जे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती 1 चमचा पेस्ट मी तेलामध्ये टाकलेली आहे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आणि झटपट आपला रस्साही असा तयार होतो. आणि नियोजन करून जर का असं व्यवस्थित तर मटनचं पण रेसिपी बनवली. तर आता इथे मी लाल तिखट टाकलेला आहे, जो की काळा मसाला टाकलेला आहे. मी इथे तरी पावडर वगैरे काही वापरणार नाही, फक्त लाल तिखटच टाकलेला आहे, काळा मसाला. आणि मीठ टाकलेलं आहे 1 चमचा, बस एवढंच टाकलेलं आहे. आता रस्सा भाजीत आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही, एवढ्याच 3 वस्तू छानपैकी तळून अशा टाकायच्या आहेत. तर त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे पाणी आणि आता हे पाणी पूर्ण असं चिकनमध्ये आपल्याला टाकायचं आहे, गरम पाणी. आता ह्यानंतर दुसरं ह्या रस्स्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही. आता छानपैकी असा आपला रस्साही तयार झालेला आहे. तर आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे आपली तरी छान येते. तर आता चिकनचा रस्साही तयार झालेला आहे. तर आता छानपैकी उकळायला ठेवते. तर चला इथं मी शिगडीवरती उकळायला ठेवलेला आहे आणि ती जी कढई गरम होती त्या कढईमध्येच गरम आता बिर्याणीसाठी सुक्का मसालाही बनवून घ्यायचा आहे. तर त्याच कढईमध्ये मी जास्त असं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये सर्व वाटण आता मी टाकणार आहे. आता सर्व वाटण हे टाकलेलं आहे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. आणि छान ब्राऊन कलर आल्यानंतर
बाकीचे मसाले टाकायचे आहेत. तर असे नियोजन करून जर आपण चिकनची रेसिपी जरी बनवली तर आपला बराचसा वेळ जात नाही, कारण चिकन मटनची रेसिपी जर बनवायचं म्हणलं तर आपला बराचसा वेळ जातो स्वयंपाक करण्यामध्ये. तर असे मॅनेजमेंट करून जर आपण स्वयंपाक जर केला तर जास्त वेळ आपला जात नाही. तर आता छानपैकी भाजलेलं आहे आपले वाटण. तर त्यामध्ये वरून टाकलेला आहे बिर्याणी मसाला. अर्धा पॅकेट मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे, म्हणजे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि ह्या मसाला लावून ठेवलेलं चिकन आहे त्यामध्येही 1 चमचा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता छान असं भाजलेलं आहे. तर त्यामध्ये सर्व चिकन मी मसाला लावून ठेवलेला आहे ते चिकन आता त्यामध्ये टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. त्या अगोदर अर्धा लिंबू मी कट करून घेतलेला आहे, त्यामधले बी काढलेले आहेत आणि पूर्ण असं पिळून घेतलेलं आहे वरून, जेणेकरून आपले चिकन ही पटकन शिजते आणि टेस्टही खूप छान येते. आता 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, पाणी वगैरे काही टाकायचं नाही. आणि 5 मिनिटानंतर परत मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण असं मसाला सर्व एकसारखं लागले जाते यासाठी मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अजून झाकून ठेवायचे आहे. आणि असेच झाकून आपल्याला लहान गॅसवरती एकदम छोट्या गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले चिकन चांगले शिजलेही जाईल. आणि ह्या साईडला पाहताच चाल तुम्ही रस्साही छान असा उकळलेला आहे. तर आता रस्साही आपला तयार झालेला आहे आणि किती छान तरीही आलेले आहे. तरी पावडर वगैरे काही टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये, फक्त काळा मसालाच आपला टाकलेला आहे आणि छान असं तेलही आलेलं आहे. तर त्यानंतर चिकन हे आपलं आता चांगलं शिजलेलं आहे. जे की आपल्याला बिर्याणी बनवायची आहे ते चिकन हे सुक्कं छान शिजलेलं आहे. तर अजून 2 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे बिर्याणीचा तांदूळला पाणी गरम करायला ठेवलेला आहे, जो की तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर छानपैकी पाण्याला उकळी आल्यानंतर 2 तमालपत्र टाकलेले आहेत, खडे मसाले टाकलेले आहेत आणि अर्धा लिंबू बी काढून जो मी अर्धा लिंबू पिळलेला होता तो पूर्ण सालीसहित तसा लिंबू पाण्यामध्ये टाकलेला आहे. नंतर भात शिजल्यानंतर आपल्याला लिंबू काढून टाकायचा आहे. आणि इथे मी तांदूळ नीट करून छान असा 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तसंच 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पाण्यामध्ये आता टाकलेला आहे. छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतर जर तांदूळ टाकला तर पटकन शिजला जातो आणि चांगला पैकी असा तांदूळ आता शिजलेला आहे. तर मी सर्व लेअर असं लावून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ खूपच लांब मोठा होईल यासाठी मी लेअर लावलेला काही व्हिडिओ शूट केलेला नाही. इथं फक्त मी डायरेक्टच पातेल्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, जे की मी अशा लेअर दिलेले आहेत. वरून कलर वगैरे टाकलेला आहे, पुदिना कांदा आणि दम देताना पातेल्याच्या खाली मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, जेणेकरून आपली बिर्याणी खाली वगैरे लागू नये यासाठी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. छान असा दम देऊन घेतलेला आहे आणि बिर्याणी एकदमच छान झालेली होती. इथं पाहताच चाल तुम्ही कलरही खूप छान आलेला आहे. चला तर मी इथंच व्हिडिओचं एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.